नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत. तर चला, त्यासाठी आपण नारळ फोडून घेऊया. हां, मोदकांसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी गूळ आणि 1 वाटी खवलेला नारळ, तसेच 2 चमच तूप, खसखस आणि थोडीशी विलायची, तसेच 2-3 चमच रवा. हां, चला आता आपण पीठ एका परातीमध्ये काढून घेऊ. मग त्याच्यामध्ये 2-3 चमच रवा घालूया आणि तूप घालून पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ घालूया त्याच्यामध्ये चवीनुसार आणि पीठ असे व्यवस्थित आपण थोडे थोडे पाणी घालून मळून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून पीठ आपण अगदी व्यवस्थित मळून घेऊया आणि 15-20 मिनटं त्याला ठेवून देऊया. झाकून त्याला ठेवून देऊया. आणि आपण आता सारण करायला घेऊया. सारणासाठी गॅसवर कढाई ठेवूया. त्यामध्ये थोडीशी खसखस घालून तिला थोडंसं हलवून गरम करून घेऊया. आणि गरम झाली की ती आपण काढून घेऊया. त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तूप घालून खवलेला नारळ घालूया आणि तोही परतून घेऊया. 1 मिनिट परतून असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, असा स्लो गॅसवर परतून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालूया आपण. आता हा गूळ आपण त्याच्यामध्ये घालूया. गूळ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं परतून घेऊया. हे पहा, गॅस असा मंद आचेवरच राहू द्या आणि व्यवस्थित बेटर खाली लागणार नाही याची काळजी घ्या. मग त्याच्यामध्ये खसखस घाला आणि पुन्हा परतून घ्या. विलायची पावडर घाला आणि असं मस्तपैकी सारण तयार करून घ्या. जास्त वेळ त्याला परतू नका, नाहीतर तो मग चिवट होतो. असा ओलसरच हवा आहे. त्याला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. हे पहा, असंच सारण हवं आहे. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आपण त्याला थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा आपण मळून घेऊया आणि पोळी लाटून त्याच्या पाऱ्या तयार करून घेऊया. हे पहा, अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे पोळी लाटून. आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार झालेलं सारण भरायचं आहे. सारण आपल्याला 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच घालून व्यवस्थित त्याला सेट करून 3 बोटाच्या साहाय्याने पाकळ्या करून घ्यायच्या आहे. हे पहा, असं बोटांवर व्यवस्थित पारी ठेवून 3 बोटाच्या साहाय्याने पाकळ्या अशा व्यवस्थित करून घ्या. 2 बोटे मागे आणि 1 बोट आतमध्ये घालून असं व्यवस्थित पाऱ्या तयार करायच्या आहेत. पाऱ्या ह्या एकदम जवळजवळ करायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, मोदकाच्या पाकळ्या ह्या सुंदर दिसतात. आणि हळूहळू हळूहळू असा प्रेस करून मोदक तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, बोटाच्या साहाय्याने करायचं आहे. आणि जास्तीचं पीठ असेल वरती टोकावर तर ते काढून घ्यायचं आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही, हा मोदक असा तयार होतो. सुंदर आणि छान. चला, दुसराही मोदक तुम्हाला मी तसाच करून दाखवते. आणखी 1 चम्मच सारण घाला. पुन्हा बोटाच्या साहाय्याने पाकळ्या करून घ्या. अशा पाकळ्या करायच्या आहेत. जवळजवळ जवळजवळ अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे.
2-3 बोटांनी असं व्यवस्थित त्याला प्रेस करून पाकळ्या ह्या मोठ्या मोठ्या अशा व्यवस्थित कळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्याला हळूवारपणे बंद करत जायचं आहे. आपला मोदक हा सुंदर आणि छान होतो. हे पहा, छान असा मोदक झालेला आहे. त्याचप्रमाणे अशी सर्व मोदक करून घ्या. तसंच साच्याचा सुद्धा तुम्हाला एक मोदक मी करून दाखवते. चला, तर साच्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालूया. आधी त्याला तेल लावून घ्या आतमध्ये, पण थोडंसंच लावा. आणि साच्यामध्ये एकदम असं थोडंसं पीठ घाला, जास्त पीठ घालू नका. थोडंसं पीठ घ्या, व्यवस्थित सर्व साईडनी व्यवस्थित त्याला दाबून घ्या. जास्तीचं पीठ असेल ते काढून घ्या. जास्त पीठ साच्यामध्ये घालायचं नाही आहे. असं व्यवस्थित सगळं साच्यामध्ये पीठ दाबून बसवलं की मग सारण भरा. सारण हे जास्त घाला, त्यामुळे पीठ काय होतं, कच्चं कच्चं लागत नाही. त्यामुळे आधीच पीठ हे कमी घालायचं आणि मग असं सारण भरून त्याला चांगलं व्यवस्थित दाबा. सारण हे जास्त घाला, जितकं बसेल तितकं असं सारण घाला आणि मग त्याच्यावर पुन्हा थोडं पीठ घेऊन त्याला झाकून घ्या. हे पहा, अशा प्रकारे त्याला व्यवस्थित झाकून घ्या. त्याचं सर्व साईडनी त्याला असं व्यवस्थित दाबून असं कोटेज करून व्यवस्थित दाबून घ्या. म्हणजे मोदक हा व्यवस्थित होतो, तुटत नाही. सुंदर असा मोदक, साच्याचाही मोदक असा सुंदर असा होतो. पण शक्यतो मी मोदक हे हातानेच बनवते. साच्याचे पण मोदक चांगले असतात, पण शक्यतो तुम्हीही हातानेच बनवा. उकडीचे मोदक हे असे हाताने बनवलेले सुंदर होतात. पहा, साच्याचाही मोदक असा सुंदर निघतो. हे पहा, बघू शकता तुम्ही. चला, आता आपण हे मोदक स्टीम करून घेऊया. त्यासाठी मी गॅस लावला आहे आणि गॅसवर पाणी ठेवलेले आहे उकळायला. चला, हे पाणी व्यवस्थित उकळले की चाळणीला थोडंसं तूप लावून त्याच्यावर मोदक ठेवा आणि मोदक स्टीम करायला ठेवून द्या. झाकून त्याला 15 ते 20 मिनटं स्टीम करा आणि त्यानंतरला आपले मोदक उकडून झालेली आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय. उकडून झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड करायला ठेवा. सुंदर असे मोदक दिसतात, छान दिसत आहेत. गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक खायलाही सुंदर लागतात. खाताना त्याला आधी तोडून घ्या आणि त्याच्यावर तुपाची धार सोडा. एक नंबर मोदक लागतात. हे पहा, तुम्हाला जर असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक आवडले असतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे आयकॉन बटन दाबा.